ही बघा आमची बाळं कशी झोपलेत चार पाच ठिकाणी खाऊन दूध भात मस्तपैकी लाड करतात. असं माया लावायला लागत्या, मग ते अशी बिंदात आपल्यापाशी राहतात. एक लोक किती कमी समजत असतात असं प्राण्यासनी असं मारायचं हे करायचं. एक भाकरीचा एक चपातीचा असं विचार करतात. आता व्हिडिओ असं एक असं व्हिडिओ आल्यात फोनवर, चिकन खायचं नाही, मटण खायचं नाही. पहिला आपण सगळं हे करत होतं, म्हणजे आपल्याला काय माहीत नव्हतं त्यावेळी मटण खायत होतं, चिकन खायत होतं, सगळं हे खायत होतं. आपल्याला काय माहीत नव्हतं तर सगळं करत होतं. आणि आता माहीत झाले चिकन अंडी खाल्ल्यावर अंड्याचा गर्भ अंड्यात गर्भ असतोय, चिकन खाल्ल्यावर हे होतंय ते होतंय, पाप लागते. आणि ते सोडले. आता माळकरी व्हायचं म्हणून माळ घातल्या. आणि आता मला पनीर आवडत नाही, दही आवडत नाही, ताक आवडत नाही. आणि आता माळकरी म्हटल्यावर मग दुधाचा चहा तेवढा पितोय आणि तूप चपाती खाते, असं करते. मग आता पुढचा विचार लागला आहे. आता जनावरांच्या एवढा अत्याचार करायला लोक. दूध नाही दिलं तर त्यांना मारायचं, परत त्यांना विकायचं, कुठं बी सोडायचं, असं व्हिडिओ यायल्यात. आता पुढची परिस्थिती कशी येणार आहे कोणास ठाऊक. आता साक्षात भगवान शंकरांनाच आता अवतार घ्यायला लागणार खाली. त्यांनाच आता जनावरांनाच त्यांनी आता हे करायला पाहिजे असं वाटाले मला. म्हणजे त्यांनीच आता काय तर असा इन्साफ देणार होता. आता जनावरांना मारायचं हे करायचं बघून आता देवच खाली येतोय का काय, अवतरतोय काय आणि हे सगळं बंद होतंय का काय वाटाले. म्हणजे माळकर लोकांना कसं दूध दही चहा तेच लागते, आणि ते पण बंद झाल्यावर मग आता आम्ही खायचं काय, ते एक प्रश्न पडला आहे. फक्त गाईचं म्हशीचं दूध काढला का नाही त्याच्या पिल्लांना पण पाजत जावा, म्हणजे आमच्यासारख्यांना पाप पण लागणार नाही ते माळकर लोकांना. ते दुधावर आणि ह्याच्यावरच असतात नाही. मग आता मी एक दही ताक खाईत नाही, फक्त दुधाचं चहा आणि तूप तेवढं खातोय. आता ते पण बंद करायला लागणार आहे वाटतं, असं वाटाले मला. फक्त दूध विक्रेत्यांना मला एवढं सांगायचं आहे की फक्त दूध काढताना हे करू नका. असं दूध काढला का नाही त्याच्या पिल्ल्याला पण पाजत जावा. गाय असू दे, म्हैस असू दे, शेळे असू दे, तुम्ही काय करत जावा, दूध काढला की एक बाटली त्यांच्या पिल्लांना पण पाजत जावा. त्यांचा आत्मा मारून दूध विकायचं. आणि इकडं मग त्याचं आईस्क्रीम कॅडबरी तयार करतात. आता त्याच्यात ब्याळ्या दाखवाल्यात. आता आम्हाला प्रश्न पडला, आता आम्ही खायचं काय. आता हे सगळंच बंद झाल्यावर जगायचं कसं. फक्त तुम्ही एवढंच काम करा की जनावर सांभाळताना चांगलं सांभाळा आणि त्यांच्या मुलांना खायला घालून दूध पाजून काय राहील ते तुम्ही विका. आम्ही असं म्हणत नाही की आमच्यासाठी तुम्ही सगळंच असं त्यांच्या अन्याय करून तुम्ही असं दूध विका हे करा असं म्हणत नाही आम्ही. नाहीतर थोड्या दिवसांनी ते दूध पण सोडायला लागेल. त्यांना मारून अत्याचार करून असं हे केल्यावर तुम्ही पण चांगलं राहावा, आम्हाला पण चांगलं राहू द्या. प्लीज भावानो, मित्रांनो, आईनो, बहिणीनो, भावानो, सगळ्यांनो असं हे करा प्लीज. आमच्यावर दया करा. फक्त आम्ही दुधावरच हे आहे. दूध देताना फक्त त्याच्या गाय असू दे, म्हैस असू दे, त्याच्या पिल्लांना पाजून एक बाटली काय राहील ते तुम्ही विका. प्लीज मी एवढंच बोलतो आणि हे करतो.